नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की आपण काय पाहतोय. आपण मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम कधीचा आहे? 1888चा. त्यांचे कलम पाहतोय आपण. तर मित्रांनो, आपण पहिलं कलम तुम्हाला मी सांगितलं, त्याच्यामध्ये नाव, संक्षिप्त आणि थोडंफार त्या कायद्याविषयी असते माहिती. त्याच्यानंतर कलम 2मध्ये कुठले कायदे रद्द झाले हे पण सांगितलं तुम्हाला. आता कलम 3 चालू आहे आपलं. कलम 3मध्ये व्याख्या सांगितलेल्या आहेत. व्याख्यामध्ये आपण आत्तापर्यंत कुठपर्यंत आलो व्याख्या पाहत, तर आपण यनपर्यंत आलो होतो. यन म्हणजेच काय? यन कुठलं होतं? वास्तव स्थळाबद्दल व राहणे बंद याबद्दलच्या तरतुदी होत्या. एन फॉर आपण निवास असं म्हणलं होतं, ट्रिक सांगितली होती तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण पाहूया यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे. आता एन झाल्याच्या नंतर ओ आहे मित्रांनो. ओमध्ये काय आहे? सार्वजनिक रोखे आहेत. सार्वजनिक रोखे म्हणजे कोणते? की केंद्र सरकार केंद्र सरकारचे कर्जरोखे आणि केंद्र सरकारने किंवा कोणत्याही राज्य सरकारने हमी दिलेले कोणतेही कर्जरोखे, मुंबई बंदर व्यवस्थेत कर्जरोखे, या अधिनियमाखाली काढलेले कर्जरोखे आणि यापूर्वी काढलेले कोणतेही मुंबई महानगरपालिकेचे रणपत्रे किंवा इतर कर्जरोखे, तसंच मुंबईचे जे अधिनियमन दिलेले आहेत, म्हणजे जे कायदे दिलेले आहेत त्या कर्जरोख्याचे, कोणते हे जे कायदा आहे ॲक्ट 1898चा आणि 1925चा. या 1898 आणि 1925चा जो ॲक्ट आहे, 1898चा जो कुठला कायदा आहे तर मित्रांनो, मुंबई शहर सुधारणा अधिनियमन 1898. आणि आणि जो 1925चा आहे तो कोणता आहे? तर मुंबई शहर सुधारणा व्यवस्था हस्तांतरण अधिनियमन 1925 यांनी काढलेले कर्जरोखे, सार्वजनिक कर्जरोखे म्हणजे बॉन्ड्स एक प्रकारचे. तर मित्रांनो, हे काय आहे? यांनी मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. इथं पाहू शकता. इथं केंद्र सरकारच्या सिक्युरिटीज म्हणजे कर्जरोखे, कोणत्याही राज्य सरकारने हमी दिलेली सिक्युरिटीज म्हणजेच कर्जरोखे, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अंतर्गतच्या सिक्युरिटीज, आणि हा जो कायदा सांगितलेला आहे मुंबईचा, कुठला? 1888चा, या कायद्याअंतर्गत जारी केलेल्या सिक्युरिटीज असतील किंवा बॉम्बे म्युनिसिपल डिसेंबरच्या सिक्युरिटी असतील. आणि याआधी म्हणजे हे कायदा लागू होण्याच्या अगोदर पण काही आपले कर्जरोखे असतील, ते पण यामध्ये केलेले आहेत ॲड. आणि 1898चा आणि 1925चा कायदा आणि इतर पण सिक्युरिटी आहेत मित्रांनो. समजलं? सार्वजनिक कर्जरोखे. आता त्यानंतर पाहू कलम 3 व्याख्या पाहतोय आपण. आता पी चालू आहे आपलं. पीमध्ये कर आहे मित्रांनो. कर अर्थात टॅक्स आहे. टॅक्स कशासाठी लागतो? टॅक्स पैसा म्हणजे पीवरून पैसा ध्यानात ठेवा. पी म्हणजे कर असं, म्हणजे म्हणजे करची व्याख्या सांगितलेली आहे पीमध्ये. करचा अर्थच काय होतो? या अधिनियमाने बसता येईल असा कोणताही कराचा समावेश, म्हणजे कुठल्याही कराचा समावेश जो आपल्यावर टॅक्स लागतो त्याच्या अंतर्गत याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे. त्याच्यानंतर खाली आपण पाहू शकतो PA असं उपकलम आहे. PA आहे. वस्तू दिलेली आहे. वस्तू म्हणजे जकातीच्या संदर्भात कोणताही माल, म्हणजे जकाती म्हणजे टोल नाका. आपला टोल नाक्याला द्यावं लागतात ना पैसे जकातीच्या, तो त्या प्रकारचे एक वस्तूवरती टॅक्स समजा. त्यानंतर क्यू काय आहे? वाहनामध्ये काय कुठले हे येतात? तर गाडी येते, खटारा येते, यान येते, छकडा येते, मालमोटार येते, हातगाडी येते, कोणत्याही स्वरूपाचे चाक असलेले वाहन, म्हणजे सडकवर जे सडकवर चालतात, म्हणजे सडकावरती जे चालतात त्यांनाच म्हणायचं. आता तुम्ही इथं रेल्वे म्हणसाल, रेल्वे नाही येणार इथं, त्यांना पण चाकं असतात का चाकं? तर चला पुढचं पाहू. जमीन. आता आरवरून जमिनीची व्याख्या सांगितलेली आहे. जमीन म्हणजे कसं? बांधकाम करण्यात आले आहे असे, बांधकाम करण्यात येते किंवा पाण्याने आच्छादलेली जमीन, जमिनीशी जोडलेली कोणतेही, म्हणजे थोडक्यात स्थावर मालमत्ता. थोडक्यात स्थावर सांगितलेले आहे आरमध्ये. आर फॉर इथं लँड, म्हणजे आर फॉर लँड आहे ना, पण जमीन म्हणजेच लँड. आता इमारत. यसमध्ये इमारत सांगितलेली आहे. इमारतीमध्ये कोणते? घर, उपघर, तबेला, छपरी, झोपडी, टाकी, पाण्याने. इथं फक्त टाकीमध्ये काय सांगितले की पाणी साठवण्याची ती अपवाद आहे.
राहण्याची टाकी वेगळी असते, पाण्याची टाकी वेगळी असते, बरोबर आहे. आणि इतर त्याच्यामध्ये इमारतीमध्ये इतर कोणती चिरबंदी, विटा, लाकूड, माती, धातू आणि इतर कोणत्याही सामग्रीने बांधलेले घर म्हणजेच इमारतीची संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यात यसमध्ये, बरोबर आहे. यसमध्ये बिल्डिंग्स विषय सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता गाळा. आता यसचं उपकलम गाळा. गाळामध्ये काय सांगितले, तात्पुरती इमारत, इमारतीचा भाग सोडून, म्हणजे तात्पुरती इमारत असेल किंवा इमारतीचा भाग सोडून, एवढं ध्यानात ठेवायचं. इमारत नाही आहे त्याच्यात, तात्पुरती इमारत किंवा तात्पुरती इमारत किंवा इमारतीचा भाग सोडून भाड्याने दिलेली तसा विचार असलेली स्वातंत्र्यपणे भोगवत्यात बांधलेली इमारत व तिचा भाग. समजलं? म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की त्यांनी सरळ सरळ आणि सिंपल सांगून टाकलं आहे. तात्पुरती इमारत आणि इमारतीचा भाग सोडून आपण ध्यानात ठेवायचं. सिटीमध्ये सारास गाळ्याचे प्रकार असतात ना, आठवण राहू द्या. म्हणून आपल्याला मुंबई आपल्याला मोठ्या सिटीतच जायचं आहे त्याच्यामुळे. त्यानंतर एस बी आहे. एस बीमध्ये काय सांगितलं, तात्पुरती इमारत. तात्पुरती इमारत कशी, मुख्यतः मातीची, पत्रांची, गवताची, कापडाची, गवती छपरी, लाकडाची, फळणीदार लोखंडी, पत्र्याची, ॲब्स्टॉट सिमेंटच्या पत्राची, आयुक्ताने तात्पुरती उपाययोजनेचा समावेश. म्हणजे आयुक्ताने बी एखाद्या अचानक काय उद्भवलं आणि ते तात्पुरतं उभं करायला सांगितलं तर ती पण तात्पुरती इमारतमध्ये येऊन जाते अशा पद्धतीने. तात्पुरत्या इमारतीमध्ये येऊन जाते तो भाग. आता टीचं काय आलं, टीमध्ये बघा जलव्यवस्थापन. टीमध्ये जलव्यवस्था आहे. जलव्यवस्था म्हणजे कोणती, तलाव, पाण्याच्या संबंधित सर्व व्यवस्था. तलाव जसं जे म्हणजे एक मी ऑप्शन फक्त एक उदाहरण म्हणून तलाव लिहिलेलं आहे इथं. आणि पाण्याच्या संबंधित सर्व व्यवस्था जे काही सरकारने म्हणजे आपल्या त्या महानगरपालिकेने असतील किंवा कुठलं बी आपलं पाण्याचं जे असतं ते टी फॉर टँक ध्यानात आठवण राहू द्या. टी फॉर टँक आहे. तर मित्रांनो यामध्ये काय येतं की तलाव असेल, तलाव, ओढा, झरा, विहीर, पंप, जलाशय, हौद, टाकी, बोगदा, वाहिनी मग ती झाकलेली असो अगर उघडी असो, जलद्वार, मुख्य नळ. म्हणजे उदाहरणार्थ जलवाहिनीसाठी ती पाण्याचे पाईपलाईन असेल त्याच्यात पण समावेश होतो त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये काय होतो, त्यासाठी वापरण्यात येणारे इंजन आणि यंत्रसामग्री, जमीन, इमारत व इतर वस्तू ह्याचाही समावेश होतो त्यामध्ये. आणि पाणी कसं आहे, झाकून आहे का उघडं आहे हे नाही हे करत, तेवढं मॅटर करत, फक्त जलव्यवस्थेमध्ये पाहिजे ते. टी फॉर टँक ध्यानात ठेवा. ठीक आहे आपले मित्रांनो, टी फॉर टँक. त्यानंतर यूमध्ये नाली दिलेली आहे मित्रांनो. नाली म्हणजे जमिनीखाली पाणी वाहून नेण्यासाठी मित्रांनो. यू फॉर नाली दिली. त्याच्यामध्ये काय आहे, मलप्रवाह, घृणास्पद पदार्थ, प्रदूषित पाणी, घाण पाणी, सांडपाणी, पावसाचे पाणी किंवा भूपृष्ठाखाली पाणी वाहून नेण्यासाठी केलेले मलप्रणाल, नळ, खड्डा, वाहिनी, बोगदा आणि इतर कोणतीही साधने यांचा तसेच कोणतेही निष्कर्षक संपिंडित हवा प्रधान वाहिनी, मलवाहिनी वाहून नेणारे बंद प्रधान वाहिनी आणि मलप्रवाह किंवा घृणास्पद पदार्थ उपसून काढणारी, गोळा करणारी, त्याचे निःसरण करणारी किंवा ती हलवणारी विशेष यंत्रसामग्री किंवा उपकरण संच यांचा समावेश होतो. म्हणजे मित्रांनो नालीची व्याख्या त्यांनी किती किचकट सांगितलेली आहे. सरळ सरळ आपण अशा पद्धतीने ठेवायचं ध्यानात. मी थोडक्यात आणि शॉर्ट बट स्वीट म्हणलं ते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आता फी फॉर काय आहे ते, व्ही फॉर घराची बोळकांडी. घराची बोळकांडी म्हणजे कसं मित्रांनो, आता इथं नाली बांधली आपण, बरोबर आहे. त्या नालीसाठी म्हणजे प्रदूषित पदार्थासाठी ठेवलेली इतर पात्रे यासाठी कर्मचाऱ्याला किंवा सफाईला जाण्यासाठी बांधलेला एक विशेष पट्टी. म्हणजे आता आपण संडास बाथरूम मांडल्याच्या नंतर एक आपली बाहेर खड्डा असतो. खड्डा एका साईडला असतो ना, म्हणजे कधी कधी भरला तो खड्डा तर आपल्याला काढण्यासाठी किंवा कुठल्या एखाद्या आपल्या घराच्या बोळकांडीत म्हणजे बोळीमध्ये ठेवला तरी तो काढायला सोपा जातो. किंवा तिथे मार्ग तर पाहिजे जिथं आपण खड्डा बनवला आहे तिथं जाण्यासाठी. त्यासाठी त्यांनी नळकांडीत म्हणजे बोळकांडी ठेवलेली आहे. सॉरी, बोळकांडी म्हणजे समजून घ्यायचं की एवढीसा रस्ता त्याला मध्ये जाण्यासाठी मलमूत्र असेल काय असेल, हे झालं
ड्रेनेज भरलं तर ते काढण्यासाठी कशा पद्धतीचं असतं त्या पद्धतीला म्हणतात घराची बोळकांडी. आपल्या घरामध्ये जो नॉर्मली असतो ना टॉयलेट वगैरे त्याच्यासाठी केलं. समजलं? तर चला पुढे जाऊ. डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे सडक. सडकचं चालू आहे आता. वॉल्क म्हणजे काय चालणे. बरोबर आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. हां, सडकेचं चालणं वॉल्क. सार्वजनिक असो किंवा खाजगी असो सगळ्यात सोपं. त्याच्यामध्ये कोणताही महामार्ग आणि ज्यावर लोकांना येण्या जाण्याचा हक्क असेल किंवा जिथे लोकांचे जाता येईल असा किंवा 20 वर्षाच्या काळात ज्यावरून लोकांचे निर्धवपणे निर्वर्धनपणे म्हणजे न कोणाची भीती असता न जाता ये जा केलेली असेल किंवा जेथे त्यांना जाता येईल असा कोणताही महामार्ग, सेतू, पूल, पारमार्ग, कमान, रस्ता, गल्ली, पायवाट, चौक, प्रकार, बोळा किंवा मार्ग याचा समावेश होतो. मग ते रहदारीत असो किंवा नसोत किंवा आणि ते कोणत्याही सडकेत पायवाट आहे, वाहनांचा मार्ग असेल तेव्हा या संज्ञेचा दोघांचाही समावेश होतो. म्हणजे पायवाट असेल तरी पायवाटेचाही समावेश होतो आणि वाहनासाठी असेल तरी बी त्याचाही समावेश होतो. कशामध्ये? सडकमध्ये. त्याच्यात खाजगी आली. सगळ्यात सोपं सडक म्हणलं की खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही आठवणीत ठेवायचं. सगळ्यात सोपं. तेवढं मोठी कोण सांगितले पाठ करत बसायचं. सडक म्हणलं की तेवढंच करायचं. त्यानंतर काय येतं मित्रांनो, डब्ल्यू झाल्यावर एक्स येतं. एक्स हां, आता यामध्ये फक्त सार्वजनिक सडक. सार्वजनिक सडक म्हणजे कशा पद्धतीची, की त्यामध्ये फक्त काय केले, जी आत्तापर्यंत महानगरपालिकेने समतल केलेली किंवा जिच्यावर फरसबंदी केलेली, खडी टाकलेली, पाणी वाहून जाण्यासाठी पाट काढलेली आहेत, गटारे केलेली आहेत किंवा ज्याची दुरुस्ती केलेली अशी कोणतीही सडक या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये सार्वजनिक सडक होती. ती सार्वजनिक सडक म्हणून महानगरपालिकेने हित होते अशी कोणतीही सडक. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे असं की मित्रांनो, सार्वजनिक सडक म्हणजे असं जिथं महानगरपालिकेने चिखल होतं आहे म्हणून तिथं दगड टाकले, गिटी टाकल्या किंवा हे केलं त्यांच्या जे गव्हर्नमेंटची म्हणजे सार्वजनिक म्हणजेच सरकारची जागा म्हणल्यावानी सरकार जे रोड असतो आपल्या दाराच्या समोर त्याच्यावरती आपण काय चिखल वगैरे होत असेल तर सरपंच असेल किंवा गावाचा सरपंच असेल किंवा तिथले आपले आमदार खासदार नगरसेवक असतील ते काय करतील त्या ठिकाणी येऊन काहीतरी करून दुरुस्ती करून जातील. पण आपल्या घराच्या समोरचं करतील का? म्हणजे आपल्या जागेत करतील का? नाही ना करत. ते फक्त सार्वजनिक ठिकाणी करतील. म्हणजे एवढं समजून घ्यायचं जिथं जिथं सरकारने काही बी म्हणजे खड्डे असतील ते बुजवण्यासाठी केलं असेल किंवा काही केलं असेल तर तो सार्वजनिक समजायचं. आणि कारण आपलं जर असतं आपल्या घरासमोर आपल्या दाराच्या समोर जर आपल्याला काही खड्डा वगैरे झालेला असेल तर आपण गव्हर्नमेंट आणून तिथं टाकणार आहे का? नाही टाकत ना. आपल्याला टाकावं लागतो स्वतःला. मग त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये येत नाही. बरोबर आहे. सार्वजनिक सडक म्हणजे जे मनपाने नमूद केलेले. एवढं ध्यानात मी तुम्हाला उदाहरण दिले गावाकडचे सरपंचाचे वगैरे. पण महानगरपालिके जसं म्हणती तशाच पद्धतीचं आहे मित्रांनो जे मी सांगतोय ते. त्यानंतर खाजगीमध्ये काय येते? सार्वजनिक नसलेली. आता समजलं सार्वजनिक नसलेली वायमध्ये. हां, खाजगी वाय तर सार्वजनिक नाही, ती प्रायव्हेट आहे. म्हणजे तिथं गव्हर्नमेंट काहीच करत नाही. तिथं आपल्याला करावं लागतं. ज्याची जमीन आहे त्याला करावं लागतं ती. बरोबर आहे. समजलं. त्यानंतर वाय म्हणजे वायमध्ये काय येतं? उदामीच्या जागेतील केरकचरा. उदामीचा म्हणजे कुठला? व्यवसायाचा. हे आठवण राहू द्या. उदामीचा म्हणजेच व्यवसायाचा. म्हणजे कोणताही व्यवसाय, कारखाने किंवा व्यवसाय यामुळे निर्माण होणारा केरकचरा वय असं बस याच संज्ञेचा समावेश केलेला आहे यामध्ये. त्यानंतर झड म्हणजे काय? उपद्रव म्हणजे यामध्ये कोणतेही कृती, ठिकाण, गोष्टी ज्यामुळे इजा इथं रजा झाली का? हीच आहे मित्रांनो. इजा, धोका, त्रासदायक अपराध होण्याची शक्यता. म्हणजेच कसं की तुम्हाला झडमध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो? तर उपद्रव म्हणजे एकदम तुम्हाला काहीतरी होते घाणे म्हणजे वास येत आहे कशाचा काय धोकादायक आहे तिथं एकदम असंभव किंवा जीवितच धोका किंवा मालमत्तेचा अपायकारक आहे किंवा होण्याचा संभव आहे अशा कोणत्याही कृत्याच्या वर्जनाचा जागेचा किंवा वस्तूचा समावेश होतो. म्हणजे एखादी वस्तू जरी ठेवली असेल किंवा कशाचं असेल तरी ह्याच्यामुळे त्याच्यात व्याख्या केलेली आहे झडमध्ये. नंतर मित्रांनो थोडंसं इथं ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. तसं काय नाही मी सांगतो. आता सुरू झालं झडपर्यंत संपलं. आता मित्रांनो आता डबल ए सुरू झाले म्हणजे घातक रोग.
डबल एमध्ये घातक रोगाची व्याख्या केली. त्यामध्ये काय सांगितले, कॉलरा, पटकी, जीवितास धोका उत्पन्न होतील असे 7 रोग व संक्रमण रोग. मी सांगतोय मित्रांनो, ओळखू येत नसेल तरी तोंडानं, त्यामुळं आठवण राहू द्या. म्हणजे सगळ्यात सोपं याच्यामध्ये घातक रोगामध्ये काय दिलं, पटकी म्हणजेच कॉलरा कसं आहे, जीवितास धोका उत्पन्न करते किंवा साथीचे, जसं आता मागं कोरोना आला होता तशा टाईपचे रोग, साथी, त्याची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये. आणि आता बीमध्ये काय, सरकारी रोखे. मित्रांनो कलम 3 आता बीबी चालू आहे. सरकारी वर्ष कधी, एप्रिलच्या पहिल्या दिवशी, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या दिवशी. त्याचे काय असतं मित्रांनो, कधी असते सरकारी वर्ष मनपाचं, मुंबई महानगरपालिकेचं 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. त्यानंतर CC म्हणजे सार्वजनिक सुट्टी. सार्वजनिक सुट्टीचा अर्थ काय आहे की शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या राज्य शासनाच्या आदेशाने शहरातील सरकारी कार्यालये ज्या दिवशी किंवा ज्या इतर अवधीत बंद राहतील तो दिवस किंवा तो अवधी. बस एवढं ध्यानात ठेवायचं सार्वजनिक सुट्टीमध्ये. आता इथं डी मध्ये काय सांगितले, पोटकलम आणि खंड म्हणजेच अनुक्रमे ज्या कलमात हा शब्द येतो, म्हणजे पोटकलमाविषयी सांगितलेलं आहे. म्हणजेच कसं की हे जे शब्द ज्या कलमात येतात त्या कलमाचे अनुक्रमाने पोटकलम किंवा खंड दर्शवितात. बस एवढंच. ई म्हणजे भटारखाना म्हणजेच काय, बेकरी. मित्रांनो सगळ्यात सोपं, भटारखान्यामध्ये बेकरी. आता त्यांनी खूप मोठी व्याख्या दिलेली, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, जे पाव, बिस्किट, मिठाई भाजण्यासाठी किंवा विकून नफा मिळवण्यासाठी, जसे पाव किंवा बिस्किटे जिथे भाजली जातात किंवा अशी मिठाई जिथे तयार केली जाते अशी कोणतीही जागा. सगळ्यात सोपं, भटारखाना म्हणजे भाजायचं. हां, ई फॉर काय आहे, इथं बेकहाऊस आहे. बेकहाऊस, भटारखाना म्हणजे बेकहाऊस आहे, पण इथं आता ई दिलेलं आहे, बरोबर आहे. डबल ईचं काय, भटारखाना म्हणजे काय, जिथं भाजले जातात ती बेकरी. त्याच्यानंतर मध्ये काय, खाद्यगृह. म्हणजे खाद्यगृह म्हणजे कोणतं, खाद्यगृह म्हणजे ज्या कोणत्याही परिवास्तूमध्ये लोकांना प्रवेश दिला जातो व त्या परिवास्तूमध्ये तिची मालकी असणाऱ्या किंवा तिच्या हितसंबंध असणाऱ्या किंवा तिचे व्यवस्थापन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या नफ्यासाठी किंवा प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचे अन्न त्या जागी सेवन करण्यासाठी तयार केले जाते किंवा पुरवले जाते ती परिवस्तू. बघा मी शॉर्ट फॉर्ममध्ये हॉटेल लिहून टाकलं, खाद्यगृह एवढं आठवणीत ठेवायचं मित्रांनो. खाद्यगृह, F फॉर फूड ध्यानात ठेवायचं. बस F फॉर फूड आठवण राहू द्यायची. F फॉर डबल F आपल्याला 2 चपात्या लागतात असं समजायचं. तर चला आता हे यामध्ये काय केले, आता डबल G आहे मित्रांनो. डबल G मध्ये घर ठेवायचं. परिवास्तू दिलेली आहे. आता डायरेक्ट घर म्हणायचं ना, काय डबल G मध्ये घर म्हणजेच इथं म्हणजे परिवास्तू केलेलं आहे. मी समोर घर लिहिलेलं आहे. म्हणजे घर डबल Gचं काय होतं, त्याच्यामध्ये काय सांग, घरवाड्या, इमारती व कोणत्याही धारणाकरिता जमीन यांचा समावेश होतो. मग त्या खुल्या असोत किंवा परिवेष्टित असोत, त्यांच्यावर बांधकाम करण्यात आलेले असो किंवा नसो, आणि त्या सार्वजनिक असोत किंवा खाजगी असोत. समजलं, खाजगी असतील किंवा सार्वजनिक असतील किंवा सार्वजनिक जरी असल्या तरी. त्यामुळे त्यांना काय समजायचं, परिवास्तूक समजायचं. त्यानंतर एच डले, त्याच्यामध्ये मिष्ट पदार्थाचे दुकान. मिष्ट म्हणजेच काय मित्रांनो, मिठाईचं. सगळ्यात सोपं, मिष्ट पदार्थाचे दुकान म्हणजे मिठाईचं दुकान. त्यामध्ये काय सांगितलं आहे की कोणत्याही आईस्क्रीम किंवा मिठाई किंवा मिष्ट पदार्थ विक्रीसाठी तयार करण्याकरता, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा साठविण्यासाठी किंवा त्यांची घाऊक अथवा किरकोळ विक्री करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अशा कोणत्याही परिवस्तू किंवा अशा कोणत्याही परिवस्तूचा भाग, मग तो कोणत्याही प्रकारचा असो, कोणाही करिता केलेला असो वा कोणत्याही नावाने ओळखता येत असो, आणि त्या परिवस्तू म्हणजे असं सेवन करण्या. मित्रांनो म्हणजे हे काय सांगितलं यांनी की कोणतंही दुकान म्हणजे त्यांचं मिठाईचं म्हणजे त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये विक्रीसाठी बांधलेलं असेल किंवा म्हणजे विकण्यासाठी किरकोळ व्यवहारासाठी बांधला असेल किंवा त्यांना नफा मिळावा म्हणून, अशा पद्धतीचं. सगळ्यात सोपं, मिष्ट म्हणजे मिठाई, एवढं आठवण राहू द्या. H फॉर मिठाई, हल्दीराम आठवण ठेवा वाटल्यास. L फॉर बाजार, डबल L.
बाजार बाजार म्हणजे कसं, खरेदी विक्री करता जमण्याबाबत कोणतेही सार्वजनिक नियम असो अथवा नसो त्याला बाजार म्हणतात. सगळ्यात सोपं. हं? म्हणजे समजलं की तुम्हाला, बाजार म्हणजे काय, खरेदी विक्री करता जमण्याबाबत कोणताही सर्वसामान्य नियम असो अथवा नसो. म्हणजेच कसं की ज्या कोणत्याही जागेत म्हणजे मासळी, फळे, भाजीपाला, मानवी खाद्य म्हणून असलेली जनावरे किंवा मानवी खाद्य म्हणून असलेले कोणते इतर पदार्थ यांची विक्री करण्याकरता किंवा ते विक्रीसाठी मांडण्याकरता लोक अशा जागेच्या मालकाला सहमतीने सहमतीने किंवा बिना सहमतीने त्या जागेचा समावेश करतात, तर त्याला बाजार समजायचं. एकत्रित जमून हे करतात. बरोबर आहे. तर चला आता पुढचं पाहू. एम एम. आता इथं मित्रांनो एम एम दिलेलं आहे. एम एम म्हणजेच बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रम. म्हणजे लोकांना ने-आण करण्यासाठी ट्राम मार्ग, बिनरुळाचा यंत्र पुरवण्यासाठी, लोकांना वीज ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी किंवा संघटित सुव्यवस्थित व्यवस्थापन केलेला उपक्रम. मी शॉर्ट फॉर्ममध्ये आणि बेस्ट सांगितलेलं आहे मित्रांनो. लोकांना ने-आण करण्यासाठी ट्राम मार्ग, बिनरुळाचा ट्राम मार्ग. बरोबर आहे. यंत्र पुरवण्यासाठी, लोकांना विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी संघटित सुनिश्चित व्यवस्थापन केलेला उपक्रम. म्हणजेच त्याच्यामध्ये हा लागू होऊन जातो बृहन्मुंबईमध्ये. बरोबर आहे. बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रम. परिवहन कुठला आहे मित्रांनो? बेस्ट आहे बृहन्मुंबईचा. बेस्ट बसवरती नाव असतं त्या बेस्ट. बेस्टचं, मला बेस्टचं फुल फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे पाहू शकता NN दिले महाव्यवस्थापक. महाव्यवस्थापक कशा पद्धतीचा? तर मित्रांनो महाव्यवस्थापक NN मध्ये व्याख्या दिलेली आहे त्याची. त्यामध्ये कलम 60A अन्वये वीज पुरवठा परिवहन उपक्रमाचा महाव्यवस्थापक आणि कलम 60B मध्ये कार्यकारी महाव्यवस्थापक आहे. 60A मध्ये काय सांगितलेलं आहे? महाव्यवस्थापक, आणि 60B मध्ये कार्यकारी महाव्यवस्थापक. म्हणजे त्यांना सोबत असणारा त्यांच्या. आता इथं पाहू शकता तुम्ही, इथे सुरुवातीला त्यांनी परिवहन उपक्रम सुरू केला, वीज पुरवठा परिवहन उपक्रम MM मध्ये. बरोबर आहे. नंतर NN मध्ये ते पुरवठा त्याचा कशा पद्धतीनं राबवला जाईल यासाठी महाव्यवस्थापक निवडला, कलम 60 अन्वये. बरोबर आहे. 60A अन्वये. मग त्यांच्या हाताखाली अजून एक कोणी नेमला, तर कार्यकारी महाव्यवस्थापक नेमला. कलम कोणती? 60B. हे त्याच्यामधले हे आहेत मित्रांनो. आता NN चालू आहे आपलं. त्याच्यानंतर OO प्रभाग समिती. प्रभाग समितीमध्ये काय सांगितले? कलम 55 TT रचना करण्यात आलेली. प्रभाग समितीची रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो. प्रभाग समितीचीच म्हणजे कसं, प्रभाग समितीचं मित्रांनो कलम 55 नाही आहे, कलम 50 आहे मित्रांनो. इथं लिहिण्यासाठी मला हे झालंय थोडं. कलम 50 आहे. आठवण राहू द्या. कलम 50. कलम 50 आहे मित्रांनो प्रभाग समितीचं. बरोबर आहे. O प्रभाग समितीचं कलम 50 आहे. सॉरी मित्रांनो. त्यानंतर वित्तीय त्याच्यात आपण कर पाहिलं होतं. P मध्ये P फॉर पैसा. इथं वित्तीय आयोग आहे. भारतीय संविधानाच्या किती 243 झडनुसार यात वित्त आयोगाची स्थापना. बस एवढंच आठवण ठेवायचं. त्यानंतर Q सांगितले, डबल क्यू मध्ये काय सांगितले? महापौर मध्ये काय आहे मित्रांनो की कलम 37 IB निवडून आलेल्या पालिकेचा सदस्यांनी निवडलेला मनपाचा महापौर. मी मनपा शॉर्ट फॉर्म मध्ये बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो. महानगरपालिका आहे. समजलं का? महापौराचं कसं आहे कलम, म्हणजेच त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जे निर्वाचित पालिका सदस्य असतात त्यांच्यामधून निवडलेला महानगरपालिकेचा सदस्य. समजलं? त्यानंतर TT दिलेले. TT मध्ये काय सांगितले? विहित अधिनियमन करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित. म्हणजेच मित्रांनो या अधिनियमाद्वारे करण्यात आलेले विहित नियम समजा याच्यामध्ये सांगितले TT मध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण
कलम 3 पण पूर्ण केलेली आहे मित्रांनो. कलम 1 झाली, 2 झाली, त्यानंतर 3 पण झाली. 3मध्ये तुम्हाला सर्व मी व्याख्या सांगलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 2मध्ये कुठले तुम्हाला सांगतो. कलम कलम 1मध्ये काय सांगितलं होतं मित्रांनो मी? कलम 1मध्ये नाव संक्षिप्त, आधी संक्षिप्त, नंतर नाव आणि नंतर व्याप्ती सांगितली होती. हे कलम 1मधलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कलम 2मध्ये आपण काय पाहिलं. कलम 2मध्ये जे रद्द झालेत कायदे त्याविषयी, म्हणजे कलम 2 रद्द करून टाकले. त्याच्यानंतर कलम 3मध्ये काय पाहिलं आपण? कलम 3मध्ये व्याख्या पाहिल्या. बरोबर आहे. व्याख्या मी तुम्हाला सर्व सांगितलेल्या आहेत माझ्या पद्धतीने आणि शॉर्ट फॉर्ममध्ये. तर मित्रांनो, नेक्स्ट लेक्चर आपलं आता होणार आहे. आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकरण 2 आपण सुरू करणार आहोत पुढच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रकरण 2मध्ये महानगरपालिकेची रचना, म्हणजेच कलम किती 4 सुरुवात होणार आहे आपलं. आणि नंतर कलम 4, कलम 5 आपलं पुढचे राहिलेले कलम घेऊत आपण. तर मित्रांनो, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्की कळवा. आवडलं असेल तर थँक्यू.